नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना बदनाम करणाऱ्या शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या नराधमांच्या घरावर बुलडोझर फिरवा, पुलाची शिरोली ग्रामस्थांची मागणी। आज शिरोलीत कडकडीत बंद। गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजना जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचा आरोप। आज कणेरी इथं आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासमोर ग्रामस्थांनी शासन आणि मेघा इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर। कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केली अधिकाऱ्यांची कान उघाडणी। कोणत्याही अधिकाऱ्याचा मुलाहिजा बाळगणार नसल्याचा दिला इशारा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 1 मे पासून आपली बस आपली सेवा हे अभियान राबवणार। प्रवासाभिमुख सेवेसाठी उपक्रम राबवण्यात येणार असल्याची एसटी प्रशासनाची माहिती। आणि कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं। उद्याच्या निकालाकडे लक्ष। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता पाहूयात सविस्तर बातम्या। हातकणंगले तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदे यानं त्याच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ मित्रांना शेअर केल्याचा प्रकार समोर आलाय। याबाबत पीडित युवतीनं दिलेल्या तक्रारीवरून सनदे याला अटक करण्यात आली आहे। व्हिडिओ तयार करणारा त्याचा मित्र शाहरुख देसाई हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान आज शिरोली गाव कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला। संतप्त ग्रामस्थांनी संशयितांच्या घरावर बुलडोझर फिरवण्याची मागणी केली आहे। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथला शाहिद समीर सनदे याचं एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण होतं। सनदे यानं त्या युवतीवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ मित्रांना शेअर केले। त्यानंतर पीडित युवतीनं सनदे याच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी सनदे याला अटक केली आहे। त्याला हातकणंगले पोलिसांकडे सोपवल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। सोमवारी त्याला पेठवडगाव न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। सनदेकडे पीडितेच्या 8 ते 10 मैत्रिणींचे सुद्धा अश्लील व्हिडिओ असल्याचा पोलिसांचा संशय आहे। अश्लील व्हिडिओ तयार करणारा सनदेचा मित्र शाहरुख देसाई हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून या संघटनांनी आज गाव बंदची हाक दिली होती। त्यानुसार मुख्य प्रवेशद्वाराजवळ कार्यकर्ते एकत्र आले होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वाराजवळ रोखलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। संतप्त कार्यकर्त्यांनी संशयिताच्या घरावर बुलडोझर फिरवा, त्याला गावातून हद्दपार करा अशा मागण्या केल्या। हिंदू मुलींवर अत्याचार करणाऱ्या लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केली। अशा लोकांविरोधात आम्ही कायदा हातात घेऊ असा इशाराही त्यांनी दिला। भविष्यामध्ये सरकारनं निर्णय घेतला पाहिजे, कठोर शासन झालं पाहिजे, बुलडोझर या घरात फिरला पाहिजे, घरात सहरूपी केलं पाहिजे। नाही तर आम्हाला आता भविष्यामध्ये आम्हाला ऑपरेशन लंगडा, ज्याला म्हणतो ऑपरेशन लंगडा, आम्ही कायदा हातात घेऊन आणि अशा जे धर्मांध लोक आहेत, ती मुसलमान धर्मांध लोक आहेत, त्यांना लंगड करायचे कार्यक्रम आम्ही करू भविष्यामध्ये, अशी आमची भूमिका आहे। गावात लव जिहाद सारखं प्रकरण खपवून घेतले जाणार नाही असा इशारा माजी सरपंच शशिकांत खवरे यांनी दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे जर प्रकार होत असतील तर हिंदू समाजानं जागा होणं गरजेचं आहे आणि आपण हे जागा होऊन या समाजातल्या ह्या विकृतीला यापुढे मळापासून उपडून टाकणं हे आपलं हिंदू समाजाचं आणि मराठा समाजाचं कर्तव्य आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि आजचा हा बंद कडकडीत बंद राहील। यापुढच्याही काळामध्ये तीव्र आंदोलन करून या समाजाला एक चपराक देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू। ग्रामपंचायतीनं संशयितांच्या घराचं पाणी कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं असं आवाहन सरपंच पद्मजा करपे यांनी केलंय। या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान पुलाची शिरोलीतील या घटनेनंतर संशयित शाहिद सनदे याच्या वडिलांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे। मुलानं केलेला प्रकार निंदनीय असून त्याच्या कृतीला सनदे कुटुंबाचा पाठिंबा नसल्याचं समीर सनदे यांनी म्हटलंय।
त्यांनी ग्रामस्थांसह पीडित युवतींचीही माफी मागितली असून आपल्या मुलाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही शाहिद सनदे याचे वडील समीर सनदे यांनी केली आहे. नमस्कार, मी समीर बोंडलाल संदे, राहणार शुर्ली पुलाची. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील व शुर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे. गावकरी जे शुर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार. आणि प्रथम आणि एकदा मी शुर्ली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो आणि जे पीडित तरुण आहेत त्यांची बी माफी मागतो आणि आम्हाला क्षमा करावी आणि आम्ही तुम्हाला काय मदत लागेल ते आम्ही त्याला करू आणि आमच्या मुलाला जे शिक्षा होईल ते आम्हाला मान्य आहे. पोलिसांनी त्याला फाशी दिली तर पण आम्हाला मान्य आहे आणि आम्ही याचा संधीपर्यंत कुठलाही सपोर्ट करत नाही. आम्ही कायम तुमच्या मागे राहू. तुम्ही जो निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ संदर्भात दूध संस्थांनी दाखल केलेली याचिका आणि प्रकाश बेलवाडे यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकांवरील सुनावणी काल सोमवारी आणि आज मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथं होणार होती. मात्र आज देखील ही सुनावणी झाली नसून उद्या बुधवारी दुपारी होणार आहे. गोकुळ दूध संघाशी संलग्न अवसायनात काढण्यात आलेल्या 1108 दूध संस्थांची सहाय्यक निबंधकांकडून सुरू असलेली सुनावणी प्रक्रिया लवकर पूर्ण करून गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्यात यावी अशी याचिका दूध संस्थांकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथं दाखल करण्यात आली आहे. तर प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ दूध संघाचं संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या डिव्हिजन बेंचसमोर काल सोमवारी आणि आज मंगळवारी सुनावणी होणार होती. मात्र आज देखील ही सुनावणी झालेली नाही. आता गोकुळ दूध संघासंदर्भातील सर्किट बेंचसमोर दाखल झालेल्या दोन्ही याचिकांवरील सुनावणी आता उद्या बुधवारी दुपारी होणार आहे. या सुनावणीकडे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील शिवभक्त लोक आंदोलन समितीच्या वतीनं नर्सरी बागेतल्या राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळ परिसरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत गुरुवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्याचा निर्णय आणि कोल्हापुरात लवकरात लवकर शिवजागर परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. यानंतर संपूर्ण देशभरातील शिवभक्तांमधून संतापाची लाट उसळली होती. धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात कोल्हापुरातील शिवभक्त लोक आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळावर एकत्र येत धीरेंद्र शास्त्रींचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. या बैठकीत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे अध्यक्ष बबनराव रानगे, माजी नगरसेवक अशोक भंडारे, जनशक्ती महासंघाचे अध्यक्ष डी.जी. भास्कर, संभाजीराव जगदाळे, शाहीर दिलीप सावंत, बी.के. कांबळे, संपतराव चव्हाण पाटील, सुनीता पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिवद्रोही कोरटकर, राहुल सोलापूरकर, आमदार संजय गायकवाड, बागेश्वर बाबा यांच्यासारख्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी सरकार काही करणार नसेल तर आपण कोल्हापुरातूनच रस्त्यावरची लढाई सुरू करू असं सांगितलं. वारंवार महापुरुषांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि भोंदू बाबांच्या बाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी बुधवारी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन निर्णय घेण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं. कोल्हापुरातील विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था यांच्या वतीनं गुरुवारी बागेश्वर बाबावर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच कोल्हापुरात शिवजागर परिषद घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, संदीप देसाई, राजू सावंत, अशोक माळी, सुभाष देसाई, पंडित कंदले, पैलवान बाबा महाडिक, राजेश वरक, शैलजा पाटील, माई बावडेकर, सुधा सरनाईक यांच्यासह कोल्हापुरातील विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 1 मे पासून आपली बस आपली सेवा हे अभियान राबवणार आहे. प्रवासाभिमुख सेवेसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असून या अंतर्गत चालक वाहक प्रवाशांना विविध सेवा देणार आहेत अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपली बस आपली सेवा हे नवीन अभियान राबवणार आहे. 1 मे पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. बस ताफ्यात वाढ होऊनही प्रवासी संख्या आणि महसूल अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवणं आणि सेवेची गुणवत्ता उंचावणं हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत चालक आणि वाहक यांच्या भूमिकेत बदल करण्यात येणार असून त्यांच्याकडून अधिक जबाबदार आणि प्रवासी अनुकूल वर्तनाची अपेक्षा ठेवण्यात आली आहे. बसची नियमित स्वच्छता, वेळेचं काटेकोर पालन, गणवेशातील नीटनेटकेपणा आणि शिस्त यावर विशेष भर देण्यात येणार आहे. विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी याबाबत माहिती दिली. प्रवाशाभिमुख सेवा व्हावी या दृष्टिकोनातून हे अभियान सुरू होत आहे. यामध्ये सर्वजण प्रवाशांना ज्या प्रवासामध्ये अडचणी येतात त्या दूर होण्याच्या दृष्टिकोनातून आमचे जे कर्मचारी आहेत, चालक असो वाहक असो, आपली बस नियोजित वेळेपूर्वी लावणे, बसचे चालक वाहक ज्या दिलेल्या नियोजित गणवेशामध्ये त्यांच्या नेम प्लेटसहित कामगिरीवर हजर राहतील. कामगिरी सुरू होण्यापूर्वी आमचा वाहक प्रवाशांना अभिवादन करून बसचा मार्ग, बस थांबणार कुठे, बस किती थांबे घेणार आणि नियोजित वेळेमध्ये कोणत्या वेळेत पोचेल, तसेच लांब पल्ला बस असेल तर सर्वसाधारणपणे कोणत्या ठिकाणी त्याचा जेवणाचा थांबा किंवा त्याचा जी विश्रांतीची वेळ आहे या सर्वांचा तो उल्लेख करून प्रवाशांना अभिवादन करून सांगेल. तसेच बसमध्ये काय अडचण आली तर त्याबद्दलही त्वरित आमचे चालक वाहक त्वरित मदत करतील. प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू किंवा लगेज याबद्दल सुद्धा प्रवाशांना अनुषंगिक सूचना देतील आणि बस लोकांचा, प्रवाशांचा बसचा प्रवास हा सुखकारक कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात येईल. अशा प्रकारचे अभियान आहे. यामध्ये एवढे प्रवाशांची सेवा केल्यानंतर सुद्धा एखादी तक्रार असेल तर ती एका मर्यादित वेळेमध्ये ती कशी त्याचं निराकरण होईल याकडे महामंडळाने जास्तीत लक्ष केंद्रित केले असून हे अभियान फक्त आणि फक्त प्रवाशाभिमुख सेवा व्हावी या दृष्टिकोनातून सुरू केलेलं आहे. तरी सर्व प्रवासी बंधू भगिनींनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि या सर्वाचा लाभ घ्यावा. या अभियानाचा भाग म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व आगार प्रमुखांना बस रद्द होणं किंवा मार्गात अडथळे निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेत. बसस्थानकं स्वच्छ, सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. नव्या अभियानामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेचं काम 27 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित असताना तब्बल 4 वर्षांनंतरही ही योजना अपूर्णच आहे. ही योजना रखडल्यामुळे योजनेत समाविष्ट गावांमधील लोकांना त्रास सहन करावा लागतोय. गांधीनगरसह 13 गावांमधील लाखो लोकांसाठीच्या या योजनेत अनेक त्रुटी असल्याचं निदर्शनाला आल्यामुळं लोकांचा संयम सुटू लागलाय. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून गांधीनगरसह 13 गावांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. 2022मध्ये मंजूर झालेल्या योजनेचं काम हैदराबादच्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे आहे. 27 महिन्यांमध्ये योजनेचं काम पूर्ण होणं अपेक्षित असताना गेल्या 4 वर्षात योजनेचं 25% सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही. आज आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या योजनेचा आढावा घेतला. या योजनेच्या कणेरी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पाहणी दरम्यान ग्रामस्थांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. लोकांनी प्यायला तर ॲट अ टाइम किती मोठी हानी होईल त्या ठिकाणी. जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या आता सरकारनं माझं म्हणणं आहे भल्या भल्यानी थुका लावलाय. सर्वसामान्यांना थुका लावू नका, आम्ही मारून पाठवणार. संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः हकलून लावलं. सोडून पळायचं, इथून पुढे ऑफिस सोडून पळायचं एवढं लक्षात ठेवा. नाही, ऑफिस सोडून पळायचं. तुम्ही आता ऑफिसात येताना गब्बर सिंग आठवायचा लक्षात ठेवा. काम करून पाहणी दरम्यान जलशुद्धीकरण केंद्राचं कामकाज अपूर्ण असल्याचं स्पष्ट झालं. यावेळी एका ग्रामस्थानं सध्या पुरवठा होत असलेल्या दूषित पाण्याच्या बाटल्या थेट अधिकाऱ्यांसमोर ठेवत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
ग्रामस्थांनी या योजनेच्या विलंबाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून राजकीय श्रेयवादातून ही योजना पूर्ण होऊ नये यासाठीच काही स्तरावर अडथळे निर्माण केले जात आहेत का अशी शंका देखील व्यक्त करण्यात येतेय. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही या कामातील हलगर्जीपणाबाबत शासनाच्या आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नाही खरं तुम्ही 3 महिने म्हणलं तुम्ही पण प्राधिकरणला त्यांना सांगायला पाहिजे होतं ना. नाही तसं नाही. तुम्ही लेखी सांगितलं 3 महिन्यापूर्वी, मग तुम्ही काय केलं नाही. 3 महिन्यापूर्वी जर यांनी सांगितलं असेल वॉल बदला, तर मग तुम्ही काय लगेच ऍक्शन घेतलं. असू दे ना, 15 होती तर मागवायचे होते. नाही तुम्ही सिरियसली घ्यायला पाहिजे ना. तुम्ही पाणी पित नसल्यामुळे तुम्हाला सिरियसनेस नाही. बरोबर नाही ना. दरम्यान पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी 7 मे रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं. एकीकडे केंद्र सरकारच्या हर घर जल या घोषणेचा गाजावाजा होत असताना या योजनेत समाविष्ट गावातील प्रत्येक घरात पाण्याचे हाल आहेत. अनियमित आणि अशुद्ध पाणी पुरवठा सुरू करणाऱ्या जुन्या योजनेवरच लोकांना अवलंबून राहावं लागत असून नव्या योजनेचं पाणी कधी मिळणार असा सवाल लोक उपस्थित करतायत. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर एवढे मेहरबान का? राज्य सरकारला आणि स्थानिक आमदारांना 13 गावांमधील 3 लाख लोकांपेक्षा मेघा इंजिनिअरिंगचं हित जास्त महत्त्वाचं आहे का? असे सवाल सुद्धा उपस्थित होऊ लागलेत. आजच्या पाहणीवेळी शासनाचे अधिकारी आणि मेघा इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांना ज्या रोषाला सामोरं जावं लागलं ते पाहता पाण्याच्या विषयात राजकारण आणलं जात असेल तर लोकप्रतिनिधींना सुद्धा जनक्षोभाचा सामना करावा लागल्याशिवाय राहणार नाही. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, पंचायत समिती सदस्य शिल्पा हजारे, संदीप पाटील, जिल्हा परिषद माजी उपसभापती शशिकांत खोत, अर्जुन इंगळे, सुनील शिंदे, अमर मोरे, प्रकाश गाडगीळ यांच्यासह 13 गावातील सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. इचलकरंजीतील नगररचना योजनेतील मिळकतींची भूमापन अधिकाऱ्यांकडून मोजणी करून अंतिम नकाशा तयार करून मालमत्ता धारकांना कब्जेपट्टी दिल्यास मिळकतींवरील क1चा शेरा काढणं ही केवळ औपचारिकता उरणार आहे. असं असताना आमदार राहुल आवाडे यांनी महसूल मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर घेणार असल्याचं सांगत नगररचना योजनेतील मिळकतधारकांची दिशाभूल करण्याचं काम केलंय अशी टीका माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. इचलकरंजी शहरासाठी 1973 साली नगररचना योजना क्रमांक 1 आणि 2 लागू झाली आहे. त्याची अंमलबजावणी 1975 पर्यंत होणं आवश्यक होतं, पण प्रशासनाच्या दिरंगाईमुळं हे होऊ शकलं नाही. दरम्यानच्या काळात भूखंडधारकांच्या अज्ञानामुळं जमिनीचे अनधिकृत तुकडे पडून खरेदी विक्री झाली आहे. अशा एकूण 35,000 मिळकती आहेत. या योजनेतील भूखंड फेरबदल करण्यासाठी सासवी इंजिनिअरिंग पुणे यांच्याकडून मोजणी करण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली, पण नगररचना आणि महसूल खात्यात समन्वय नसल्यामुळं हे काम रखडलंय. भूखंडधारकांना कब्जेपट्टी दिली नसल्यानं जमिनीची खरेदी विक्री, बांधकाम परवाने, बँक कर्ज, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. नगररचना योजनेतील मिळकतींची भूमापन अधिकाऱ्यांकडून मोजणी करून अंतिम नकाशा तयार करून मालमत्ताधारकांना कब्जेपट्टी दिल्यास मिळकतींवरील क1चा शेरा काढणं ही केवळ औपचारिकता उरणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी महापौर उदय धातुंडे यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचं समजतंय. त्यांनी थेट कॅबिनेटसमोर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं सांगण्यात येतंय. या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळणार असल्याचं सांगत आमदार राहुल आवाडे यांनी मालमत्ताधारकांची दिशाभूल करण्याचं काम केलंय अशी टीका माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केली आहे. नगररचना खाते आणि महसूल खात्याला समन्वय नसल्यामुळं की खाजगी मक्तेदारांनी मोजलेले जे नकाशे आहेत ते आम्ही आधी प्रमाणित करून देणार नाही असं महसूल खात्यानं कळवलं. बऱ्याच वेळा याच्यावर मिटिंग झाल्या. बाळासाहेब थोरात साहेब असतील, नारायण राणे साहेब असतील, सुनील तटकरे साहेब असतील, राजेश टोपे साहेब असतील, रणजित पाटील साहेब असतील, त्यावेळेला वेगवेगळे या झालेल्या आहेत. आज नुसतं क1 काढून हा प्रश्न सुटला नाही आणि क1 म्हणजे काय हे मुळात समजावून घेणं फार काळाची गरज आहे. आणि जोपर्यंत तुमच्या जागेचं नकाशे तयार होत नाही तोपर्यंत त्या क1ला काय अधिकार आहे नाही. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण मंत्रिमंडळाकडे जाण्याची आवश्यकताच नाही.
इथल्या इथं स्थानिक पातळीवरच आम्ही हा प्रश्न सोडवू शकतो. हे जे काही पेपरला बातम्या येतात त्याच्यामुळं लोकांचा गैरसमज होतोय. नगररचना योजनेमधील मिळकतींना गुंठेवारी कायदा लागू नसल्यामुळं स्कीम व्हेरिएशन करणे जी 2003ला तत्कालीन नगरपालिकेने जे ठराव केलेला आहे त्या ठरावाची अंमलबजावणी प्रभावीपणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा क1चा प्रश्न निकालात निघत नाही. आणि मंत्रिमंडळाने इथं चर्चा करायचा हा काय विषय नाही आहे. गाव पातळीवर सगळेजण विचारांना आपण हा करू शकतो आहे. संबंधित जे अधिकारी आहेत जी त्यातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्यावं किंवा त्यांच्याकडनं माहिती घ्यावी डीपमध्ये जाऊन आणि हा प्रश्न कायमपणे निकालात काढावा. या विषयावर जनतेच्या हितासाठी आमदार राहुल आवाडे आणि अन्य अधिकाऱ्यांशी कधीही खुली चर्चा करण्यास तयार असल्याचंही मोरबाळे यांनी सांगितलंय. गगनबावडा तालुक्यातील शेणवडे, तळये बुद्रुक आणि मांडुकली इथं लोकनियुक्त सरपंच तसंच शेणवडेतील ग्रामपंचायत सदस्यांच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीनं मतदान झालं. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गगनबावडा तालुक्यातील शेणवडे थेट सरपंच 2 सदस्य तर मांडुकली आणि तळये बुद्रुक ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 9 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी TK जाधव, सचिन कलकुटकी, मोसिन पटेल यांच्या देखरेखीखाली शांततेत मतदान झालं. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. डिजिटल अरेस्टसाठी वापरली जाणारी 9400 व्हॉट्सअप खाती बॅन. कंबोडियातून चालत होतं रॅकेट. अटॉर्नी जनरल R व्यंकटरमणी यांची सर्वोच्च न्यायालयात माहिती. जास्त ओव्हर स्मार्ट बनू नका, जणू काही आम्हाला काहीच माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी आव्हान याचिकेवरील सुनावणीवेळी एका वकिलाची केली कान उघाडणी. गुजरातमधील सर्व महापालिकांमध्ये भाजपची सत्ता, काँग्रेस आपचा सुपडा साफ. एखादं मृत्यूपत्र नंतर बनावट असल्याचं नंतर सिद्ध झालं तरी त्या आधारे मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तीला दोषी धरता येणार नाही, सर्वोच्च न्यायालय. मुंबईत 15 मे पासून पाणी कपात विचाराधीन, आयुक्त अश्विनी भिडेंची माहिती. शेततळ्यात बुडून 2 चिमुकले दगावले, गावावर शोककळा. पुण्यातील जुन्नरमधील घटना. सातारा जिल्ह्यातील फलटणमधील श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि नामदेवराव सूर्यवंशी महाविद्यालयात गैरकारभार सुरू असल्याचा आरोप डॉक्टर सतेज दणाणे आणि डॉक्टर संदेश बिचुकले यांनी केलाय. या दोघांनी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कालपासून बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलंय. सातारा जिल्ह्यातील फलटणमधील श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि नामदेवराव सूर्यवंशी महाविद्यालयाचा गैरकारभार सुरू असल्याचा आरोप करत त्याच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सतेज दणाणे आणि डॉक्टर संदेश बिचुकले यांनी केलाय. मागील 1.5 वर्षांपासून याबाबत महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्याकडं याबाबतचा पाठपुरावा करण्यात येतोय. मात्र अद्याप याची दाद घेण्यात आली नसल्याचं सांगत डॉक्टर सतेज दणाणे आणि डॉक्टर संदेश बिचुकले यांनी सोमवारपासून शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. महाविद्यालयाच्या वतीनं नियमबाह्य कारभार केला जातोय. सेवा ज्येष्ठता नियमांचं उल्लंघन आणि धमकी देणं आणि दमदाटी करणं असे प्रकार सुरू असल्याचा आरोप डॉक्टर दणाणे आणि डॉक्टर बिचुकले यांनी केलाय. दरम्यान आज दुपारी प्रभारी प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी बोलावलं. यावेळी महाविद्यालयावर कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्यानंतर हे बेमुदत उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय.
10 ते 15 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ तयार करून तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या पुलाची शिरोलीतील शाहिद सनदे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्याचा साथीदार शाहरुख देसाई याला सहआरोपी करावं अशी मागणी कोल्हापुरातील सकल हिंदू समाजानं केली आहे. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेत त्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आलंय. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं राहणाऱ्या शाहिद सनदे यानं त्याचा साथीदार शाहरुख देसाई याच्या मदतीनं 10 ते 15 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवून त्यांचे फोटो व्हिडिओ तयार करून मुलींना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार 2 दिवसांपूर्वी उघडकीला आलाय. या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात शाहिद सनदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे. मात्र त्याचा साथीदार शाहरुख देसाई अद्याप मोकाट आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनानं शाहरुख देसाई याला देखील सहआरोपी करून तात्काळ अटक करावी. दोन्ही आरोपींच्या सोशल मीडिया चॅटिंगची सखोल चौकशी करण्यात यावी. या प्रकरणी SIT स्थापन करून पारदर्शक तपास करण्यात यावा. अशा प्रकरणांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पोलिसांनी कठोरात कठोर पावलं उचलावीत. दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा करून या टोळीचा पर्दाफाश करावा अशा मागण्या करत सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेण्यात आली. यावेळी मागण्यांचं निवेदन देखील त्यांना सादर करण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी संबंधित आरोपीवर कडक कायदेशीर कारवाई करा आणि यापुढे असा कोणताही प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा दिलाय. जो प्रकार शिरोलीमध्ये शिरोलीमध्ये घडला आणि जो लव जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम धर्मान मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता. त्याला सहकार्य करणारा त्याचा एक कोण सहकारी आहे. आज आम्ही त्याची पण तक्रार केली, परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. आमच्यावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी आम्हाला सूचना केलेली आहे. आम्ही आज विश्वास ठेवते मान्य आहे, परंतु इरफान अत्तारपासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता, तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत. मग लॉजिंग असून देत, मीटिंग पॉईंट असून देत, सिम कार्ड असून देत, अनेक चांगल्या सूचना केल्या आहेत की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलींना कोणी अत्याचार करू नये, कोणी फसवू नये. आणि जर कोण अशा पद्धतीने लव जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पुरवतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, ह्याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, शिंदे सेनेचे उपजिल्हा प्रमुख उदय भोसले, संताजी बाबा घोरपडे, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, निरंजन शिंदे, मनोहर सोरप, शिवानंद स्वामी, अंजली जाधव, सुनील सामंत, विकास जाधव, अभिजित पाटील यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळातील वास्तव आणि अनुभव शब्दबद्ध करणाऱ्या पत्रकार समीर देशपांडे लिखित कोरोनाशी भिडताना या पुस्तकाचं कोल्हापूरमध्ये प्रकाशन करण्यात आलं. शेंडा पार्कातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ पार पडला. कोरोनानं 6 वर्षांपूर्वी जगभर थैमान घातलं. त्या काळातील अनुभव आणि वास्तव दाखवणारं कोरोनाशी भिडताना हे पुस्तक पत्रकार समीर देशपांडे यांनी लिहिलंय. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार डॉक्टर विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने आणि डॉक्टर DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. लेखक समीर देशपांडे यांनी यावेळी बोलताना कोरोना काळातील घुसमट, सर्वसामान्यांच्या अडचणी आणि शासकीय यंत्रणेचं काम याचा आढावा घेतल्याचं सांगितलं. स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरचा अनुभव सांगताना त्यांचा कंठ दाटून आल्यानं सभागृहातील वातावरणही भावूक झालं. या पुस्तकामुळं कोरोना काळाचं उत्तम डॉक्युमेंटेशन झालं असल्याचं प्रशंसोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.
तसंच कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांचं त्यांनी कौतुक केलं. आमदार विनय कोरे आणि आमदार चंद्रदीप नरके यांनीही या पुस्तकाच्या माध्यमातून भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी दिशा मिळेल असं सांगितलं. लोकमतचे संपादक सचिन जवळकोटे यांनीही मनोगत व्यक्त केलं. कोरोना काळातील अतुलनीय कामगिरीबद्दल यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपचे प्रमुख संजय डी. पाटील यांचा नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. माजी आमदार राजेश पाटील, कोरोना योद्धा जाफर बाबा, वासिम चाबुकस्वार, राजू मेवेकरी, बंटी सावंत, अशोक रोकडे, दीपा शिपूरकर, छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ, पुस्तकाचे रचनाकार गौरीश सोनार, आजऱ्याचे नगरसेवक परेश पोतदार, पुण्यातील राष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, डॉक्टर सदानंद भिसे, मकरंद देशमुख, राहुल चिकोडे, संजीवनी देशपांडे, स्मिता देशपांडे, रवींद्रनाथ जोशी, अमेय जोशी, कॅप्टन वैभव देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शैक्षणिक गुणवत्तेत कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिला यावा असं काम जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी करावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केलंय. त्या कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी शाळा मुख्याध्यापकांच्या बैठकीत बोलत होत्या. मुख्याध्यापक संघात नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी शाळा मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या कामाचं कौतुक करत संघटना पातळीवरचे सर्व प्रश्न त्यांनी निकालात काढल्याचं सांगितलं. शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिला यावा असं काम जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी करावं असं आवाहन केलंय. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या सजग आणि गुणवत्तापूर्ण असल्याचं नमूद करून शिक्षकांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी गोरख वातकर, संतोष आयरे आणि राजेंद्र कोरे यांनी मनोगत व्यक्त केली. बैठकीत खासगी प्राथमिक शाळांतील भविष्य निर्वाह निधीच्या पावत्यांचं वितरण प्रमुख पाहुणे मीना शेंडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वेतन पथक अधीक्षक वसुंधरा कदम, वेतन पथकातील लेखाधिकारी महादेव उपळकर, सागर काटकर, उज्ज्वला पाटील, संगीता दिवटे, शिवाजी भोसले, प्रल्हादसिंह शिलेदार, सचिन वारे, छाया हिरुगडे, संगीता साळोखे, रजनी कोळी, मिनाज मुल्ला, शिवाजी सोनाळकर, मारुती शिणगारे, मेहबूब जमादार, पी.वाय. पाटील, सचिन शेवडे, राज मेंगे, उज्ज्वला जाधव यांच्यासह खासगी प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात सेवा हक्क दिन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकसेवेचं महत्त्व पटवून दिलं. तसंच प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी सेवा वितरणात उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी कायद्यातील विविध तरतुदी सादरीकरणातून समजावून सांगितल्या. उपस्थित शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्य पालनाची शपथ दिली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तब्बल 28 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करत प्रशासनाला ठोस कृतीचे निर्देश देण्यात आले. कोल्हापूर शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणी पुरवठा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसह तब्बल 28 विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्राधान्यक्रम ठरवून दर्जेदार सुविधा द्याव्यात आणि कामांना गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
बैठकीत अमृत 1 आणि अमृत 2 या योजनांचा आढावा घेण्यात आला. थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी दूर करून ती पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. IT पार्क हायटेक करणे, शाहू मिल, जयप्रभा स्टुडिओ संवर्धन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. मान्सूनपूर्व नाले सफाई आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती मे अखेर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्ता आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिर अंडरग्राऊंड पार्किंग या प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली. कंत्राटी आणि ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याबाबतही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड, रखडलेल्या नियुक्त्या आणि अनुकंपा तत्वावरील भरतीबाबतही निर्देश देण्यात आले. दरम्यान आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी कामांचे विकेंद्रीकरण करून प्राधान्यक्रमानुसार अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं. वाहतूक, अतिक्रमण आणि ओपन स्पेस बाबतही नियोजनबद्ध कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बैठकीला आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसटीमधून प्रवास करणाऱ्या सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCM कार्ड लवकरच अनिवार्य करण्यात येणार आहे. बोगस पद्धतीनं प्रवास सवलतीचा फायदा घेणाऱ्यांना यामुळे चाप बसणार असल्याचं एसटीच्या कोल्हापूर विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं विविध योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCM कार्ड अनिवार्य असणार आहे. यामुळे सामाजिक घटकांचा प्रवास अधिक सुलभ आणि डिजिटल होणार आहे. आधार कार्डशी संलग्न करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या योजनेचा शुभारंभ 2 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलाय. आधार कार्ड आणि मोबाईल नंबर याद्वारे या कार्डची नोंदणी करता येणार आहे. यासाठी प्रत्येक बसस्थानकात आणि गावागावात कॅम्पची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्यावं असं आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी केलंय. महामंडळाच्या विविध सवलतींचा फायदा घेतात अशा सर्व सवलतधारी प्रवाशांच्या करता हे सदरचे कार्ड आहे, ज्यामध्ये स्त्रिया, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी यांच्याकरता हे कार्ड असून सदर कार्ड असल्यानंतर इतर कोणतंही त्याला पुरावा म्हणजे वयाचा पुरावा किंवा इतर कोणतेही पेपर्स ठेवायची आवश्यकता लागणार नाही. तसेच या कार्डमधून प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची रक्कम त्यांच्या वॅलेटमध्ये ठेवून त्याचे तिकीट काढण्याकरता वापर होईल. वॅलेटचा वापर तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा परचेस करता, शॉपिंग करता करू शकता. आणि सदरचे कार्ड हे अनिवार्य झालेलं आहे, त्याने प्रवाशांनी हे NCMC कार्ड काढून सहकार्य करावे. या कार्डमुळे जे बोगस प्रवासी जे काही अवैध फायदा घेत होते त्यावरती नियंत्रण येणार आहे आणि कोणत्याही प्रकारचा त्रास हा सवलतधारी प्रवाशाला होणार नाही. निश्चित अगदी सर्व प्रवाशांनी NCMC कार्ड काढून सहकार्य करावे. सध्या तरी या कार्डची सक्ती नाही, मात्र भविष्यात हे कार्ड नसल्यास पूर्ण भाडं आकारलं जाणार आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्यांसाठी हे कार्ड काढणं आता गरजेचं बनलंय. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाअंतर्गत राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात बैठक झाली. या बैठकीसाठी उपस्थित लोकांनी आपल्या गावातील गंभीर आरोग्य समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची तालुकास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आरोग्य आणि बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, पंचायत समिती सभापती RY पाटील आणि उपसभापती अश्विनी चौगले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित लोकांनी आपल्या गावातील आरोग्य सुविधांशी संबंधित गंभीर समस्या मांडल्या. शिरगाव आरोग्य केंद्रातील गळती, धामोड आणि दुर्गमानवाड केंद्रांचे उडालेले पत्रे, धामोडमधील जीर्ण इमारतीवरील अतिक्रमण, तुरंबे अंगणवाडीतील गळती तसंच दाजीपूर आरोग्य केंद्रातील उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई अशा अनेक अडचणींकडे ग्रामस्थांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. सभापती नांदेकर यांनी लोकांच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवणं हा या आढावा बैठकीचा उद्देश असल्याचं सांगितलं. राधानगरीसारख्या दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं नांदेकर यांनी सांगितलं. बैठक घेण्यापाठीमागं किंवा तालुक्याचे दौरे करण्यापाठीमागचा उद्देशच आहे
की तिथे जाणं, तिथल्या अडचणी जाणून घेणं आणि त्यात मार्ग काढणं. आणि त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीची आढावा बैठक झाली. आपले सभापती, उपसभापती असतील, आपले जिल्हा परिषद सदस्य असतील, या सगळ्यांनी सकाळपासून अगदी 10 वाजल्यापासून हे सगळे माझ्याबरोबर आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही PSCना भेटी दिल्या, तिथल्या अडचणी जाणून घेतल्या, आपल्या बांधकामच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. असं काहीच नाही आढळलं. चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि जे आपल्याला कामगारांची कमी आहे किंवा निधीची कमी आहे या विषयावरती मी ऑलरेडी आंबेडकर साहेबांच्या बरोबर बोललेले आहे आणि यात आपण 2 महिन्यात नक्कीच मार्ग काढण्याचा प्रयत्न करून एक चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा आपण आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. निधी म्हणजे आता पुढच्या महिन्यात आमची GB होईल आणि त्याच्यानंतरच आम्हाला निधी हा वापरता येणार आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही म्हणूनच मी आधीच आढावा बैठक एवढ्यासाठी घेतली आणि आपल्या इथल्या तुमच्या लोकप्रतिनिधींना आणि सभापती साहेबांना मी ते सांगितले की तुम्ही सगळ्यांनी बसून ज्या गोष्टी प्राधान्यानं करण्याची गरज आहे त्याची लिस्ट काढून आपण त्या ज्या आपल्या गळतीच्या असतील, शाळांचे असतील किंवा आपल्या PSCचे असतील त्या आधी गळती काढणं किंवा ज्या पावसात आपल्याला गरजेचं आहे त्या गोष्टी आम्ही करण्यासाठी सगळेजण मिळून काम करणार आहोत. गरज आहे आणि जिथं माझा एक मर्यादा येतील तिथनं पुढचं काम मी आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून करून हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं आरोग्य कसं सुधारता येईल आणि हे आपला जिल्हा आरोग्य संपन्न जिल्हा म्हणून कसा नावारूपाला येईल याच्यासाठी माझ्या कारकिर्दीत मी नक्कीच काम करणार आहे. पंचायत समिती सभापती RY पाटील यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान प्रत्येक गावाच्या उज्ज्वल आणि निरोगी भविष्यासाठी एक सामूहिक चळवळ ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी TB मुक्त ग्रामपंचायत म्हणून बुरंबाळी, सुळंबी, बनाचीवाडी, सोन्याची शिरोली आणि मांगेवाडी या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संयोगिता मोरे, पंचायत समिती सदस्य संग्राम कालिकते, पूनम पाटील, मंगल कांबळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर RR शेटे, विजया पाटील, गजानन मोहिते यांच्यासह खाते प्रमुख, अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जनतेचा स्वाभिमान जागा करून भूमिपुत्र, शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. यातूनच भारतीय राष्ट्रनिर्मितीचा पाया रचला गेला असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर TS पाटील यांनी केलं. कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शौर्या आर्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रतींचं वाटप करण्यात आलं. कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शौर्या आर्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर TS पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेसाठी स्वराज्य निर्माण केल्याचं सांगितलं. त्यांनी उत्तम प्रशासकीय कारभारातून वृक्षतोड बंदी, जलस्रोत संवर्धन, शेतकऱ्यांना मदत, स्त्रियांना सन्मान आणि संरक्षण असे अनेक चांगले कायदे करून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. जनतेत जात धर्म असा कोणताही भेदभाव न करता राष्ट्रनिर्मितीत सैन्यात सर्वांना कर्तबगारीनुसार योग्य संधी आणि मुबलक वेतन दिलं. त्यामुळं भ्रष्टाचार किंवा संपासारखी भावना कधीही सैन्याच्या मनात आली नाही. आज देशात राज्यकर्त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केलेल्या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास देशात सुराज्य नक्की येईल असा विश्वास डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केला. शौर्या आर्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं अध्यक्ष अभिजित कदम यांनी विद्यार्थ्यांना कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रती वितरित केल्या. यावेळी मुख्याध्यापिका रेणू निंबाळकर, सचिव अमोल कुरणे, मनीषा राऊत यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तळाशी गावात राजकीय पूर्ववैमनस्यातून 2 गटांमध्ये भीषण संघर्ष उफाळून आलाय. या प्रकरणी दोन्ही गटांकडून राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्यात. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. राधानगरी तालुक्यातील तळाशी इथं जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव आणि सरपंच बबन उर्फ चंद्रकांत जाधव यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. पुढील काही महिन्यात तळाशी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मनभेद आणि मतभेद वाढून संघर्ष उफाळून आलाय. या राजकीय संघर्षामधून हाणामारीचे प्रकार वाढलेत. या राजकीय वादातून दोन्ही गटांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला असून दोन्ही गटांनी राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्यात.
तळाशीचे सरपंच चंद्रकांत उर्फ बबन जाधव यांनी 26 एप्रिल रोजी रात्री चारचाकीतून जात असताना संशयितांनी रस्ता अडवून हल्ला केल्याची तक्रार केली आहे. लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जमावानं गाडीची तोडफोड करत काच फोडली असून या हल्ल्यात संजय गोविंद जाधव आणि संजय बापू पाडळकर यांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कृष्णात खामकर करतायत. दरम्यान याच दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांच्या गटातील सदाशिव चव्हाण यांच्या घरासमोर विरोधी गटानं हल्ला केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. संशयितांनी बेकायदेशीर जमाव करून घरात घुसखोरी करत दगडफेक, काठ्या आणि लोखंडी पाईपनं घराची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. तसंच फिर्यादींच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी सुमारे 20 ते 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक करतायत. दोन्ही गुन्ह्यांमध्ये लोखंडी रॉड, काठ्या, पाईप यांचा वापर करण्यात आलाय. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. या घटनेमुळे तळाशी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना बदनाम करणाऱ्या शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई या नराधमांच्या घरावर बुलडोझर फिरवा, पुलाची शिरोली ग्रामस्थांची मागणी. आज शिरोलीत कडकडीत बंद. गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजना जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचा आरोप. आज कणेरी इथं आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासमोर ग्रामस्थांनी शासन आणि मेघा इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी केली अधिकाऱ्यांची कान उघाडणी. कोणत्याही अधिकाऱ्याचा मुलाहिजा बाळगणार नसल्याचा दिला इशारा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 1 मे पासून आपली बस आपली सेवा हे अभियान राबवणार. प्रवासाभिमुख सेवेसाठी उपक्रम राबवण्यात येणार असल्याची एसटी प्रशासनाची माहिती. आणि कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. उद्याच्या निकालाकडे लक्ष. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.